पेडणे बार्देश ट्रक ओनर्स असोसिएशनान मुजत सोपिल्ल्या फिटनेस प्रमाणपत्रा सयत काम करतात असो दावो केल्या उपरांत शुक्रारा गिरीट 2 ट्रक आडायले। गाडयो पुलिसांच्या ताब्यात दवरून थोडो वेळ त्या वाठारात तणाव निर्माण जालो। उपरांत ही संघटना आपल्या कागाळीविशीं म्हापसा सहाय्यक येरादारी संचालकाक वचून मेळ्ळे। लास्ट टाइम आम्ही दिल्ली RTI मागलेली लिव्ह अँड लायसनाचेर जे गाडयो रजिस्टर कमर्शियल व्हेकल त्याचे आमकां कांय रिपोर्टूच मेळोंक नासलो, म्हणजे दिवपूच नासले आनी कांय मेळोंक ना। म्हणजे सराक ताका आमी विचारपाक येयल्ले एडीटी की ते तुमी आमकां कित्याक दिवना, कित्याक लागून। तो सर सांगता आमकां तेणी धाडले म्हणटा लेटर, ते रिटर्न येयले आनी आपल्या कडेन अजूनय सांगता तो आपल्याक हांगा म्हापशा RTOन एकूय गाडी म्हणटा तो रजिस्टर जावंक ना म्हणटा। पण आमी इतले आतां पळयता ट्रान्सपोर्टान आसा इतली वर्सां, तो ह्यो बिजनस करता, ट्रकवाले आसा, क्रेनवाले आसा, जे वॉटर टँकर, आमी सगळे क्रेनवाले आसा पळय आमचे कडेन। तर आमी म्हणटा की आमकां 101% आमी शुअर आसा की लिव्ह अँड लायसनाचेर गाडयो ऑलरेडी रजिस्टर जाला आनी ताच्या उपरांत आमी जवळ जवळ 2023/9/2025 जो IAS ऑफिसर परिमल आसा पळय ताणें एक नोटिफिकेशन काडलेलें लिव्ह अँड लायसनाचेर गाडयो रजिस्टर करून दिवचे म्हणून तेंचे कमर्शियल व्हेकल। त्याच्या उपरांत ते कॅन्सल करून सेकंड त्याच्या अगेन्स्ट जी ऑर्डर काढली 19/11/2025 ना 21/11/2025 तुजे स्ट्रेट वे बरयल्लें आसा की लिव्ह अँड लायसनाचेर खंयसरूच कमर्शियल व्हेकल रजिस्टर करचें न्हू। नॉन कमर्शियल व्हेकल बीन प्रायवेट व्हेकल बीन आसा ते 2 व्हिलर जावं 4 व्हिलर ते करचे अशें डायरेक्टली आसा। ते आमी विचारपाक गेले सर हे नोटिफिकेशन तुमच्या कडेन पावलां की पावोंक ना, जर पावला जाल्यार तरी सुद्दां तुमी अजूनय ते रजिस्टर करता काय म्हणून ते विचारपा खातीर आमी येयल्ले। सो आतां आमचे बरो वेळ तेंच्या कडेन डिस्कशन जालें फुडले। इवन आमी म्हणटा हांवें म्हणजे सगळ्यांचे आयज ट्रान्सपोर्टर जे इतले लोक आसा हांगासर तेंचे इतलेच म्हणणें आसा की लिव्ह अँड लायसन हे आसात, सेकंड जे हे आसा ते आधार कार्डाचेर गाडयो रजिस्टर जाता हे सगळें बंद जावपाक जाय। कारण आयज भायल्या गांवांतले म्हणजे आज कर्नाटका म्हण महाराष्ट्रा म्हण ह्या सगळ्या भायल्या हेतूनसून लोक येवन हांगासर रावल्या, लिव्ह अँड लायसनां घेता आनी बिजनस आयजचो जो बिजनस आसा आयज नीज गोंयकार जो बिजनस करता तो बिजनस हेंच्यांनी आमचो काबीज केल्लो आसा। तो बिजनस आमचो गोंयकारां कडेन नीज गोंयकारां कडेन रावपाक जाय, हेच्या खातीर आमची ही धडपड आसा। कारण आमी ह्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रांत आसा, काम करता, फाटल्यान आमचे फ्युचर आसा, भुरगीं आसा, तांकां सुद्दां हो बिजनस फाटल्यान आमची भुरगीं करतली ना करची हो प्रश्न ना, पण तेंच्या खातीर आमकां हे राखून दवरपा खातीर आमी आमचो हो प्रयत्न चालू आसा। तो सरकारा कडेन इतकी विनवणी आसा की जो लिव्ह अँड लायसन हे तुमी कॅन्सल केले, तशेंच आधार कार्डाचेर सुद्दां ह्या भायल्या लोकांक गाडये ट्रान्सपोर्ट व्हेकल जावं क्रेन जावं टँकर हे दिवपाचे बंद करचे, जेणे करून गोंयचे लोक जे आसा आमचे जे ह्या बिजनसान आसा ते आपलो व्यवस्थीत बिजनस करूं शकता। सिराज विनायक असोळकर, क्रेन अँड ओनर एसोसिएशन। आता आमी तुजो तार सराक मेळयला MITOन, तार सरान सांगलेलें की गाडयो धरा आनी आमकां फोन करा म्हणून। आतां काळोख जाल्ल्या कारणान गाडी आमी 2 धरल्या हांगासर विदावट परमीट, विदावट फिटनेस म्हणटा पळय तशें इलिगली। आनी आतां आमी गाडी ती सरान सांगला, तार सरान सांगला, फोन केला तेका, तार सरान सांगला की पयलीं पुलिशेक हँडओवर करा आनी फाल्यां आपूण कितें आतां एक्शन घेता, फाल्यां म्हणजे फाल्यां येतलो तो आनी आपल्याक जी कॉपी आसा पळय ती आपल्याक सबमीट करा। फोटो बिटो धाडल्या तार सराक। म्हाजें तेच की तार सरान म्हणटलें की बाबा ही इलिगली गाडयो चलना म्हणून, ह्यो गाडयो धरलेल्यो हांवें आतां फुड्यान म्हाका दिसता गजालीक 2 वरां 3 वरां सुद्दां जावंक ना, रोखडोच गाडी धरली आमी 2 गाडयो वांगडा। हेच्या पयलीं तुमी चिंता कितल्यो गाडी इलिगल चलतल्यो त्यो, आनी हांव तुमकां कांय सांगतलो ना। पयलीं अशें गोवोरमेंटान हेचेर एक्शन घेवंक जाय, नाल्यार आमचें फुडलो फ्युचर कांय ना। आमचें जर लायफ काबार जालें आतां टायमार आमच्या भुरग्यांचे फुडें धंदे आहा जावं कितें आहा काय जातलें, ते भायले सगळे करतले कितें करूंक जाय तें। आनी नेटान सांगतात ते कसले पेपर जाय तुका, जाय जाल्यार पेपर आमचे कडेन आहा। जेन्ना चॅक केले वाहनाचेर तेन्ना कळ्ळें की बाबा हेका परमीटूच ना म्हणून आनी फिटनेस ना म्हणून। तेणी चड उलयलो म्हणून तेका आमकां येदो स्टेप घेवचो पडलो। डिस्कशन जालें एक नंबर तेणें दिल्लो, म्हणजे बेसिकली ते कमर्शियल व्हेकल आधार कार्ड करनाका म्हणटा, आमी ते बंदूच दवरला कमर्शियल। आनी एक तेणें कंडिशन केल्लें की ही गाडी 2182 हे एग्रीमेंटार रजिस्ट्रेशन जालां म्हणून। आतां फायल जेन्ना मागून घेतले तेन्ना ताजें वोटींग कार्ड आसा, वोटींग कार्डार ती रजिस्ट्रेशन जाल्ली आसा। ऑफकोर्स ताजें नांव भायलें आसा कितें, पण वोटींग कार्ड आसा कारणान आमी तें रजिस्ट्रेशन केल्लें आसा। तांकां पयलें हें आशिल्लें की मिसअंडरस्टँडींग जालें की ही एग्रीमेंटार रेंट हेजेर रजिस्टर जालें। खंयचें असोसिएशन हें म्हाका खबर ना खंयचें एसोसिएशन, ओल्ड गोवा आसा।
ट्रकस कमर्शियल गाडी शिकून झालेली असतात किती? ते सांगतात त्याप्रमाणे गाडी डबल नंबर प्लेट बी आहे. डबल नंबर प्लेट ऑफेन्स आहे क्रिमिनल ऑफेन्स. सो ते गाडी एकदा भितर पडलेल्या तशी रिलीज जावचे ना कित्याक थ्रू कोर्टूच रिलीज जातली ती. आणि अशी भायल्यान येऊन बीन अशी गाडी जी लीज एग्रीमेंट जाता करतात पळय तशें कितल्यो टोटल गाडयो मागतात ते खबर ना प्रायवेट खूप असले कमर्शियल खबर ना कार्ड विचार पळोवचें पडटलें तुमचे कित्याक कडेन डेटा ना तांचो डेटा आसलो पण आता म्हजे कडेन रायट नाव ना डेटा. एक अंदाजे तुमी रेशो कितली सांगता एक अंदाजे रेशो म्हणजे एक 10% बी गाडी तशी जाल्या आसा प्रायवेट प्रायवेट. आनी कमर्शियल कमर्शियल तशें एक 4-5% जाल्या आसा आजची ऍक्शन कशी घेतली कित्याची खंयच्याची. त्यात गाडयांचेर ज्यो डुअल नंबर प्लेट्स आता ड्युअल नंबर प्लेट आसा पळय त्यो आमकां ताणें हे नंबर दिता म्हणून सांगला कोण फेक नंबर प्लेट घालून हे आसा पळय ते. सो आमी ते वचून डिटेक्ट करता म्हणजे एड्रेस मेळटलो ना आमकां न्ही. फेक कोण घालता पळय तो ओनरूच आसतलो न्ही म्हणजे ओल्ड नंबर प्लेटी मेळटली आमकां तेजेर आमी रजिस्ट्रेशन नंबर फायंड आउट एड्रेस फायंड आउट करून ती गाडी आमी सीज करूं शकता. सो तुम्ही फायन बीन कितें मारना तांकां फायन मारता न्ही फायन रेग्युलर प्रोसेस फायनान तेच म्हणटा न्ही फायन मारतना गाडी सोडटा म्हणटा न्ही फुडले प्रोसेस करना पण फेक नंबर प्लेटीक फायन न्ही सस्पेन्शन आसता आनी रजिस्ट्रेशन आमी हे करता सस्पेंड करता पयलें. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आनी अरुण नाईक. 30 जानेराक पणजेत BNS कलम 163 खाला भाजपाची दुहेरी भूमिका दिसून आयली. आझाद मैदानाचेर चिंबल गांवकारांनी केल्ल्या आंदोलनाक कायदो आनी सुवेवस्था ह्या भंयान बंदी घाल्ली. जाल्यार दुसरे वटेन भाजपाची भव्य मिरवणूक आनी नवो राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांची बसका पणजे जाल्ल्यान जायते प्रश्न उप्रासल्यात. शाराच्या काळजांत म्हणजेच पणजेत कसले निर्बंध नासतना भाजपाच्या जाल्ल्या मिरवणुकेत विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी खर विरोध करत सरकाराक उजरावन काडले. समाज वावुरपी संजय बर्डे, काँग्रेसीचो पाटकार आनी गोवा फॉरवर्डाचो विजय सरदेसाय सारक्या विरोधी फुडाऱ्यांनी निवडक अंमलबजावणीचेर टिका केली. कायदो सारकोच लागू करचो पडटलो नाजाल्यार ताचो कांयच अर्थ ना अशेंय तांणी नमूद केलें. गेल्ल्या 14 वर्सांत जर आमी पळयत जाल्यार आज गोंयची आयडेंटिटी ह्या भारतीय जनता पार्टीन काबार केल्ली आसा. आयचेच उदाहरण घे, आज नीज गोंयकार आदिवासी मनशाक पणजेन येवपाक हे सरकार बंदी घालता पूण तेच वेस्ट बेंगॉलाचे आनी दिल्लीचे भारतीय जनता पार्टीचे लिडर थंय पणजे शिगमो करता. हे कितें? सो म्हाका दिसता परत एकदा एक रेव्होल्युशन म्हणल्यार आमकां ओपिनियन पोल जालो, गोंय राखून दवरपाक जालो, तशी परत क्रांती ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक भायर उडोवपाक सगळ्यांनी एकठांय येवचें पडटलें. सरकार भारतीय जनता पार्टीचो गोंयान आसा. आता जो BJPचो अध्यक्ष नवो निर्वाचित जो जाल्लो भारत देशाचो तेजे अभिनंदन करपाक तेंच्यांनी स्वागत करपाक BJPन अक्षरशः कायदो मोडलो. एक गोंयकारांनी लक्षांत धरा आयच्यान जो नवो निर्वाचित जो कोण तेंचो अध्यक्ष जाल्लो आसा न्ही तेणी स्वताहून आयज कायदो मोडलो. तो खंयसून येयला, भारत देशासून येयला आनी जो नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर जो कायदो 163 सेक्शन 144 सेक्शन जे लायलेले आसा आनी ते मोडून तेणी पणजेन आयज धुडगूस घातलो. हेजेरसून भारतीय जनता पार्टीचो सरकार कसो अख्ख्या भारत देशान राज्य करता हे प्रत्येक गोंयकारान आज लक्ष धरपाक जाय. कायद्यापेक्षा हो BJPचो अध्यक्ष व्हडलो, कायद्यापेक्षा गोंयचो CM व्हडलो, कायद्यापेक्षा जे आयज जमा जाल्लेले लोक आयज 144 सेक्शन लावन ते व्हडले न्हू. हांव गोंयचे जनतेक सांगूंक करता जे प्रोटेस्टर आयज पणजे येवपाचे आसले आमचे भाव आपल्या हक्काक लागून झगडटात. जो हक्क हो प्रत्येकाचो हा, फ्रीडम ऑफ स्पीच प्रत्येकाक आसा. पूण कायदो जो मोडून भारतीय जनता पार्टीचो सरकार आपणाक जाय तसो वागता
आणि तो मनीस सांगता आपूण 2027 BJP निवडून येतली म्हणून प्रत्येक गोंयकारांनी लक्षात धरपाक जाय. तेजो पयलो स्टेटमेंट BJPच्या अध्यक्षाचो जर असो जर आसा कायदो म्हणून जाल्यार येणारो काळ जो आसा, येणारी विधानसभा जी आसा 2027 BJP कायदो मोडून येतली हेजेर प्रत्येक गोंयकारांनी लक्ष धरपाक जाय. ओपोजिशन जे आयज गोंया बद्दल जे काम करता तेंच्यांनी हेजेर विचार करपाक जाय की भारतीय जनता पार्टीचो सरकार आयज खरोखरच फेल ठरलेलो आसा. नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट कलेक्टरान ताबडतोब जे पोलीस वांगडा तेंच्या वांगडा आयज प्रोटेक्शन जे करतात, जे पोलीस तेंच्या वांगडा जे आसले ते आयज दोळे बंद करून आसले काय दोळे उगडे करून आसले हे आमकां गोंयचे DIG ऑफिसर जे आयज 144 सेक्शन जो ब्रेक केलेले आसा न्ही तेंकां ताबडतोब तेंकां अरेस्ट करपाक जाय आणि केस रजिस्टर करपाक जाय. म्हणून हांव गोंयचो एक नागरीक नॉर्थ गोवा रावता म्हणून तुमकां हांव सांगता ताबडतोब तेंकां अरेस्ट करपाक जाय. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आनी वैष्णवी साळगांवकर. काँग्रेसीचो आदलो युवा अध्यक्ष महेश नादर हांणी 2027 वर्साच्या विधानसभा वेंचणुके पयलीं विरोधी मतदारांक लक्ष करपा खातीर सत्ताधारी भाजपान स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेचो गैरवापर केल्ल्याचो आरोप केला. राती उसरां सुनावणेच्यो नोटीसी मेळ्ळ्यात. वैध कागदपत्रां सादर करूनय मतदार वळेरेंतल्यान नांवां काडून उडोवपा खातीर प्रस्ताव मांडटात असो दावो महेश नादर हांणी केलो. भाजपान नेमिल्ले BLO विरोधी पक्षाच्या दीर्घ काळांतल्या लोकांक वेचीत रितीन लक्ष करून तांची मतां काडून उडयतात असो आरोप तांणी केला. तशेंच जायत्या बूथ पावंड्यावयल्या अधिकाऱ्यांनी ह्या कृतीक विरोध केलो आनी ती मनमानी आनी अन्यायकारक आशिल्ल्याचे तांणी आरोप केलो. अशा ह्या कारणाक लागून मतदारांचे लोकशाय हक्क उणे जातात अशी शिटकावणी दिवन काँग्रेस फुडाऱ्यान फेरविचार प्रक्रियेचो निपक्षपाती नियाळ घेवपाचो उलो मारलो. SIR was a initiative जो government घेतला. It is basically to review and add additional voters and just to verify if there are any illegal migrants who are not a citizen of India added in the roll. Basically म्हणून SIR करता आमी. पूण आमी जशें पळयला हो एंटायर प्रोसेस SIRचो हो फूल प्रोसेस जो आशिल्लो लोकांक त्रास करपाक आनी लोकांक हॅरेस करपाचो हो प्रोसेस आशिल्लो. SIR प्रोसेस केन्नाच एक म्हयन्यान जायना. पयलीं सुद्दां केल्ले पयलींच्या गव्हर्मेंटान बट इट नेवर टूक 1 month. दिस इज द फर्स्ट टायम हो फूल प्रोसेस जो आसा एक म्हयन्या भितर ते काबार करपाक सोदता. आतां जालां कशें आमी कुट्टाळी पंचायतीक सकयल आसा आनी हे जे सगळे लोक जे आसा त्यांचे नाव डिलिशनाक घातला. आतां हेंचें नांव डिलिशनाक कोणें घातला? हेंच्यांनी SIR फॉर्म भरलेले भरतगीर तांकां हियरिंगाची नोटीस आयिल्ली. त्या हियरिंगाक ते येवन तांच्यांनी आपले जे डॉक्युमेंट जाय आशिल्ले व्हेरीफाय करपाक तांच्यांनी ते प्रोड्यूस केलो. ओके करतगीर आतां BLA 2 जे BJPचे BLA 2 जे आसा जे BJP जे सरकार जांकां अपॉयंट केला BLA 2 म्हणून. आतां हे लोकांनी कितें केलां जे नॉन BJP वोटर्स आसा पळय तेंचें नांव तेंच्यांनी डिलिशनाक घातला. एंड वॉट ग्राउंड्स? म्हाजे कडेन एक फॉर्म आसा हांगा. ओके आनी हे फॉर्माचेर तांच्यांनी फक्त इतलें बरयलां की पर्मनंटली शिफ्टेड. आनी हे जे लोक सद्या जे रावल्यात हांगा तेच घरा रावता. दे हॅव बीन स्टेईंग इन द सेम हाऊस फ्रॉम लास्ट मेनी इयर्स. आनी हो BLA 2 वचून सांगता थंय की हे हांगा रावना म्हणून. आतां जो BLO जो आसा तेवटेन भंडारी म्हणून तो BLO जो आसा त्या BLOन ते BLA 2 सांगला सुद्दां की बाबा हे लोक जे आसा ह्याच घरान रावता. फोटो काडला आनी सगळे एविडन्स दिला. तरी पूण हे BLA 2 म्हाका दिसता फॉर्म आपलो पावर जो आसा ताचो अब्यूज करून लोकांक त्रास करपा खातीर BJPचे वोट पडना म्हूण तांकां सो हांकां डिलीट करपाचो एक प्रयत्न केला. हांव विचारपाक सोदता गव्हर्मेंटाक हू हॅज मोर पावर्स BLO or BLA 2? जेन्ना BLO म्हणटा की हे लोक त्याच घरान रावता सो वॉट रायट BLA 2 हॅज आनी ऑन वॉट ग्राउंड्स हॅव दे बीन सेंड द नोटीस? जर BLA 2 म्हणटा हांगा ते रावना BLO म्हणटा हांगा रावतात सो दॅट शूड हॅव बीन अ रिपोर्ट टेकन फ्रॉम द BLO एंड देन एज पर दॅट रिपोर्ट म्हाका दिसता हेंच्यांनी एक एक्शन घेवपाक जाय आशिल्लो हांकां आपोवपाक जाय आशिल्लो हांगा. पूण हांगा कांय रिपोर्ट बी कांय ना. डिरेक्टली दे हॅव बीन कॉल्ड हियर फॉर डिलिशन.
point is not that they will prove themselves that they have been staying in that house from last number of years. पण कित्याक हॅरेसमेंट, कित्याक त्रास? आतां तांकां खबर आशिल्लें, हांगा पावले. जर कोणाक खबर ना आनी ते येवना हांगा, तांचो नांव आतां डिलीट. सो हो सगळो जो प्रयत्न गव्हर्मेंट करता आनी BLA जे आसा हांगा, इट इज I think so an attempt to harass the people and delete the non-BJP voters so that BJP will get an upper hand in the coming election. BJP ZP तांकां म्हाका दिसता मेळ्ळा आसतलें, तांच्यांनी फॉर्म केला आसतलो, तरी पूण तांकां खंय ना खंय एक भंय आसा की दे आर नॉट कनेक्टेड द पीपल आनी ते 27 येवपाक जायना, म्हणून हे सगळो प्रयत्न आसा लोकांक त्रास करपाक, लोकांचो जो हक जो आसा वोट करपाचो तो डिलीट करपाचो प्रयत्न चालू आहा. क्या हो गया, कल रात को ना 7:30 बजे 8 बजे BLO आया हमारा घर, आके मेरे बहन को ना नोटिस दिया कि आपको आज 6 बजे आना चाहिए बोल के. और वो जो नोटिस में मैंने देखा है वो सतीश पटेलकर है, वो BJP का प्रेसिडेंट है, वो वार्ड नंबर 7 में रहता है. और वो वार्ड नंबर 9 में इसको कैसा मालूम रहेगा कि मेरा बहन इधर रहता है या नहीं रहता है बोल के. और दिया भी कभी 7:30 बजे दिया और सुबह आज शाम में 6 बजे आके और प्रेजेंट करो बोला है. मेन बात क्या है, वो सतीश कौन होता है कि वो इधर आके बताए कि इधर वार्ड में रहता है या नहीं रहता. खुद का वार्ड में उसको पता नहीं है कि वो उसका लोग किधर रहता है बोल के. और वो 9 नंबर में कैसा बता सकते हैं? ये है ना खाली बोल के ना सताने का काम है सबको. हमारे जुवाली नगर में ना 9 नंबर वार्ड को ना ये BJP वाला लोग बहुत सता रहा है. जितना लोग आया ना सब 9 नंबर वाले लोग है, सबको नोटिस आया, वो भी रात को 7:30 8 बजे आके देखे गया है और 6 बजे आने के बोलते. और मेरे को आज सुबह 10:30 बजे नोटिस आया, बेलो लेके आया और बेलो प्रेजेंट में एड्रेस पे आया और उसने बेलो लिखा है कि ये प्रेजेंट एड्रेस पे, फिर भी बोला मुझे जाके आप कल अपना फॉर्म जो है नोटिस है उसको जाके आप दिखाओ उधर और उसके बाद में क्या होता है अपना एड्रेस प्रूफ सब लेके जाओ. और हम यहाँ पे जो है ना 14 साल से, मैं एक ही रूम में रह रहे 12 साल से, उसको चाहिए तो हम वो 12 साल का अपना डॉक्यूमेंट दिखा सकते कि बाबा हम लोग 12 साल से ले रहे हैं. और जिसने नोटिस भेजा है ना वो हमारे घर से सामने से निकलता है, डेली निकलता है, मिलता भी है, सुबह शाम भी मिलता है. कौन है वो पूर्व सरपंच है, अपना गोविंद नाम है उनका, गोविंद राठौर का उनका फॉर्म पे नाम आया. गोवा 365 खातीर हिरू महाले, गौतमी गांवकर आणि वैष्णवी साळगांवकर. आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल गोंयांत 3 दिसांच्या गोंय भोंवडेक आयल्यात. दाबोळी विमानतळार पावतकच फुडारी आनी समर्थकांनी तांकां येवकार दिलो. भाजपा सरकाराचेर टिका करत गोंयभर लोकांचे चालू आशिल्ल्या आंदोलनांचो आराखडो तांणी मांडलो. तशेंच गोंयांत बदल जाय आनी आपा कडेन ह्या नदरेन लोक पळयतात हाची याद तांणी करून दिली. मैं 3 दिन की गोवा ट्रिप के ऊपर आया हूँ. कल हमारे मुख्यमंत्री पंजाब के भगवंत मान साहब यहाँ पे आए थे और पिछले 15 साल से गोवा के अंदर बीजेपी गवर्नमेंट है. एक 15 साल में उन्होंने केवल और केवल गुंडागर्दी और भ्रष्टाचार से सरकार चलाई है. गोवा के लोग बहुत ज़्यादा दुखी हैं. हर जगह गोवा में प्रदर्शन हो रहा है. जैसे चिंबल में नेचुरल रिसोर्सेज के लिए वहाँ के गांव के लोग प्रदर्शन कर रहे हैं. पेडनेकर्स अपनी हेल्थ केयर के लिए प्रदर्शन कर रहे हैं. मायम में विलेजर्स फार्मर्स जो हैं वो माइनिंग के खिलाफ प्रदर्शन कर रहे हैं. जगह जगह प्रदर्शन हो रहे हैं और सरकार उनकी सुन नहीं रही है. उसके विपरीत कल जैसे भगवंत मान साहब ने बताया कि पंजाब के अंदर हेल्थ केयर के क्षेत्र में दुनिया की सबसे अच्छी स्कीम 10 लाख रुपए का इंश्योरेंस हम लोगों ने हर परिवार को दिया है. वहाँ पे बिजली मुफ्त है, अच्छे स्कूल बन रहे हैं, अच्छे हॉस्पिटल्स बन रहे हैं, अच्छी सड़कें बन रही है, लोगों को पानी मिल रहा है. नाउ गोवा ऑल्सो वांट्स चेंज एंड आम आदमी पार्टी की तरफ लोग बड़े उम्मीद से देख रहे हैं. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर.